नमस्कार. आज आपण भारताच्या आरोग्य सुरक्षा कवचाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे त्या योजनांबद्दल ज्या लाखो कुटुंबांना वैद्यकीय संकटांपासून एक मोठा आधार देतात. चला, सुरुवातच करूया एका खूप महत्वाच्या आकड्याने. 5 लाख रुपये. हे आहे ते वार्षिक आरोग्य संरक्षण जे अनेक कुटुंबांना मोठ्या वैद्यकीय खर्चाच्या चिंतेतून मुक्त करतं. पण मग मनात प्रश्न येतो की ही सिस्टीम, ही प्रणाली नेमकी कशी काम करते? खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यात, जिथे केंद्राची आणि राज्याची दोन्ही योजना एकाच वेळी लागू आहेत. चला, हेच कोडं आज सोपं करूया. ही प्रणाली नीट समजून घेण्यासाठी आपल्याला तिच्या दोन मुख्य स्तंभांकडे म्हणजे दोन महत्वाच्या योजनांकडे बघावं लागेल. PMJAY आणि MJPJAY. पहिली आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, म्हणजेच PMJAY. ही काही साधीसुधी योजना नाहीये. ही जगातली सगळ्यात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना आहे. आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे पात्र लाभार्थी देशातल्या कुठल्याही संलग्न रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. आणि मग येते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, म्हणजे MJPJAY. ही खास आपल्या महाराष्ट्रासाठी बनवलेली एक दमदार योजना आहे, जी PMJAY इतकेच म्हणजे तब्बल 5 लाख रुपयांपर्यंतचं संरक्षण देते. अच्छा, मग या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? तर बघा, PMJAY ही देशव्यापी आहे आणि तिचे लाभार्थी सामाजिक आर्थिक जनगणनेनुसार निवडले जातात. याउलट MJPJAY ही प्रामुख्याने महाराष्ट्रापुरती आहे आणि तिचे लाभार्थी शिधापत्रिकाधारक असतात. आणि इथंच एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात या दोन्ही योजना वेगळ्या नाहीत, त्या एकत्र मिळून काम करतात. त्यामुळे आपल्या नागरिकांना एक प्रकारची दुहेरी सुरक्षा मिळते. बरं, आता हे तर कळलं. पण या योजनेचा फायदा घ्यायचा कसा? चला, त्याची सोपी प्रक्रिया समजून घेऊयात. आता अर्ज करण्याआधी काही गोष्टी जवळ ठेवल्या की काम एकदम सोपं होतं. जसं की आपला आधार कार्ड, शिधापत्रिका आणि एक चालू मोबाईल नंबर. आणि चांगली गोष्ट म्हणजे ही सगळी प्रोसेस घरबसल्या ऑनलाईन करता येते. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधी आपली पात्रता तपासा, मग आधार वापरून eKYC पूर्ण करा आणि झालं, तुमचं आयुष्मान कार्ड काही मिनिटातच डाउनलोडसाठी तयार होईल. आता थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ही प्रणाली सतत अपडेट होत असते आणि त्यात अलीकडे काही खूप महत्वाचे बदल झाले आहेत, ज्यामुळे हे सुरक्षा कवच आणखी मजबूत झालंय. MJPJमध्ये तर एक खूप मोठा, एक प्रकारे गेम चेंजिंग बदल झाला आहे. आता उत्पन्नाची अटच काढून टाकली आहे. याचा सरळ अर्थ असा की महाराष्ट्रात ज्यांच्याकडे शिधापत्रिका किंवा अधिवास प्रमाणपत्र आहे, ते प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. आणि हो, ज्येष्ठ नागरिकांसाठी तर एक खास विशेष फायदा देणारी तरतूद केली आहे. 2024 पासून एक महत्वाचा नियम आला आहे. आता 70 वर्षांवरचे सगळेच ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या संरक्षणासाठी पात्र आहेत. आणि एवढंच नाही, तर जे ज्येष्ठ नागरिक आधीपासून PMJAY लाभार्थी कुटुंबाचा भाग आहेत, त्यांना नेहमीच्या 5 लाखांवर अतिरिक्त 5 लाखांचं टॉपअप संरक्षणही मिळतंय. तर याचा अर्थ काय होतो? आरोग्य सुरक्षा कवच आता पूर्वीपेक्षा खूप जास्त मजबूत आणि सर्वसमावेशक झालं आहे. ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. पण मग आता पुढचा टप्पा काय असेल? जसं आरोग्य विमा सर्वांपर्यंत पोहोचतोय, तसं सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात आपलं पुढचं ध्येय काय असावं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?